चोर समजून ग्रामस्थांनी एका 24 वर्षीय युवकाला मारहाण केली। बेदम मारहाणीत या युवकाचा मृत्यू झाला। नेट ग्रीड प्रणालीमुळे ओळख पटली आणि पुढे तपासाला गती आली। नांदेडमधील हा सर्व घटनाक्रम आहे। उमरी तालुक्यातील धानोरा येथे 10 मे रोजी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला। मृतदेहाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या। 15 दिवस उलटले तरी युवकाची ओळख न पटल्याने तपास पुढे सरकत नव्हता। अखेर अत्यंत महत्त्वाच्या तपासात वापरली जाणारी नेट ग्रीड प्रणाली पोलीस अधीक्षकांनी परवानगी घेऊन वापरली। नेट ग्रीडमुळे युवकाचा तपास लागला आणि तो युवक हैदराबादमधील शेख फरदीन असल्याचे निष्पन्न झाले। नातेवाईकाचा शोध घेऊन पोलिसांनी तपासाला गती दिली तेव्हा धक्कादायक कारण समोर आले। 10 जून रोजी हैदराबाद येथून तो युवक धानोरा रेल्वे स्थानकावर उतरला होता। गावात अनोळखी व्यक्ती फिरत असल्याने ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावले। पुढे तो एका आखाड्यावर गेला। या ठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याला चोर समजून बांधून मारहाण केली। यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी अल्पवयीन आहेत। या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान नेट ग्रीडमुळे ओळख पटवणे शक्य झाले आणि पुढे तपास लागल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले। करतो ते नॅशनल ग्रीड नेट ग्रीडमध्ये आम्ही जे मयत होता डेड बॉडी त्यांची फेस घेऊन आणि काहीतरी जे आयडेंटिफिकेशन होता त्या घेऊन त्या नेट ग्रीडमध्ये परवानगी घेऊन आम्ही टाकला होता। ते नेट ग्रीडवरून आम्हाला माहिती मिळाला की हा जे बॉडी आहे हा पर्सन ॲक्च्युली तेलंगणा स्टेट चा बिलॉंग करतो आणि असा त्यांची फॅमिलीबाबतसुद्धा माहिती मिळाली। तो आमची टीम तेलंगणामध्ये जाऊन फॅमिलीला शोध घेऊन स्पॉटवर त्यांच्या घेऊन आला की असा बॉडी आहे आणि असा एक डेथ झालेली आहे असं। नंतर त्यांची पूर्ण डिटेल आमच्याकडे आला आणि तपासमध्ये असा सापडला की हा ॲक्च्युली काही लोक मिळून मारहाण केला होता आणि नंतर मारहाणमुळे त्यांची असॉल्ट एक होमिसाइडल असॉल्ट झाल्यानंतर त्यांची मृत्यू झाली। ते एक चांगले डिटेक्शन झाला ज्यामध्ये की प्रथम दृष्ट्या असा दिसत होता की हा ॲक्सिडेंटल डेथ आहे, पण नेट ग्रीड आणि आमचे लोकल पोलीसचे इंटेलिजन्स आणि हार्डवर्कमुळे हा एक चांगली डिटेक्शन झालेली आहे। असा प्रथम दृष्ट्या दिसतो की त्यांचा डाऊट होता की हा चोरी करण्यासाठी आलेला आहे किंवा असा काही रात्री फिरत आहे, त्यांना लोकांना मारहाण केलेला आहे।